आम्हालाही मिळणार आहे म्हणून उठून जाऊ नका. अरे लगेच उठून जाऊ नका. आता लगे ऑफर लेटर नाहीये. उद्घाटन सोहळा झाल्यावर मुलाखती होणार आहेत. मुलाखती थांबवायच्यात आणि तुम्ही लगेच जाऊ नका. निलेशजी, मनोजजी, राजपूत सर, कृपया मुलाखती थांबवाव्यात. शेवटची 2 भाषणं आहेत. धन्यवाद. मान्यवरांचे आभार. मेरा वचन ही है मेरा शासन असा संवाद आपण ऐकलेला असतो. त्या संवादाची साक्षात प्रचिती या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं आलेली आहे. शेवटाच्या टप्प्याकडे जातोय. 2 अत्यंत महत्वाची भाषणं राहिली आहेत. एक भाषण अनुभवानं संपृक्त असलेलं असणार आहे, तर दुसरं भाषण नवोदित पिढी काय पद्धतीने विचार करते हे सांगणारं असणार आहे. एक कवी असं म्हणतो, कुठून तरंगत येतं एक नातं, कुठून तरंगत येतं एक नातं, आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. आपल्यातली कस्तुरी काय आहे याचा पत्ता देणारं भाषण आता आपल्या समोर होणार आहे. उद्घाटन मेळाव्याच्या उद्घाटक माननीय मेघनाताई साकोरे बोर्डीकर. मी विनंती करेन भारत माता की, भारत माता की. आजच्या ह्या भव्य रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित माझे मार्गदर्शक तथा आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित ज्यांनी ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून नेतृत्व केलं, पण आज ज्या एक आई म्हणून ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या आदरणीय अमिताभाई चव्हाण. या ठिकाणी उपस्थित आपले डॉक्टर मनोहर चास्करजी, उपस्थित अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलजी, जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेजी, आदरणीय DP सावंतजी, आदरणीय अमर राजूरकरजी, उपस्थित किशोर देशमुखजी, धर्मराज देशमुखजी, गोविंदराव शिंदेजी, संजय देशमुखजी, बाळासाहेबजी, छत्रपती कानोळेजी, नगराध्यक्ष अर्धापूर, उपस्थित पठाण, उपनगराध्यक्ष अर्धापूर, एकनाथजी पवार, दत्ता पाटीलजी, पांगरीकरजी, बालाजी खटिंगजी, जगदीश पाटीलजी, भोसीकरजी, भगवानराव दंडवे, नरेंद्र चव्हाणजी, लक्ष्मण इंगोलेजी, मंचावरील उपस्थित मान्यवर ज्यांची नावं इथे लिहिलेली नाहीत ती सर्व, आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व रोजगार मेळाव्यासाठी एक नवी उमेद घेऊन या ठिकाणी आलेले सर्व मंडळींना खरं तर एकदा जोरदार टाळ्या. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम म्हणजे त्यांची वचनपूर्ती आहे, त्या आपल्या मतदारसंघाच्या आमदार आदरणीय श्री जयाताई अशोकराव चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. कारण बघा, त्या एवढ्या नशीबवान आहेत, त्या कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांच्या नात आहेत की ज्यांनी फक्त नांदेडकरांचंच नाही तर पूर्ण मराठवाड्याचं, ज्यांना आपण भागीरथ म्हणतो, आणि सुंदर असं सिंचनाचं काम ज्यांच्या दूरदृष्टीमुळे आज मराठवाड्याला मिळालेलं एवढं सगळं सिंचनाची कामं आहेत, ते आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांचा वारसा ज्या सुपुत्राने आदरणीय अशोक चव्हाण साहेबांनी चालू ठेवला. एवढं सगळं वैभव असताना, एवढं सगळं घरी असताना सुद्धा ह्या नांदेडकरांनी माझ्या कुटुंबियांना एवढं मोठं वैभव दिलं. आणि चव्हाण साहेबांनी, अशोक चव्हाण साहेबांनी, शंकरराव चव्हाण साहेबांनी जोडलेलं हे कौटुंबिक नातं पुढे देखील मी जोडलं पाहिजे, पुढे चालू ठेवलं पाहिजे, हा विचार मनाशी घेत त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांची जनसेवा करण्यासाठी हे माध्यम निवडलं आणि राजकारणातून पदार्पण केलं. पण ते पदार्पण पण असंच नाही, ते निवडणुकीच्या आधी आपल्या सगळ्यांच्या गाव भेटीच्या वेळी त्यांना जे काही जाणवलं की माझ्या ह्या लोकांसाठी हे मला करावं लागेल, माझ्या ह्या नवीन पिढीसाठी मला हे करावं लागेल, त्या सगळ्या आत्मसात करत गेल्या. बघा, लहानपणापासनं सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या श्रीजयाताई, त्यांना तर खरं नोकरी करायची काही गरज नाही, पण नोकरी करत असताना आपल्या स्वतःमध्ये काय गोष्टी कमी असतात किंवा आपल्याला काय गोष्टींची अडचण येऊ शकते आणि मला माझं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे म्हणून स्वतः एक
ॲडव्होकेट असून मग त्यांनी ॲडव्होकेटची नोकरी केली. 13,000चं मानधनापासून त्यांनी सुरुवात केली आणि आज या विधानसभेचे आमदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं. आणि या सगळ्यांची जाणीव म्हणजे जरी सुद्धा चव्हाण कुटुंबामध्ये जन्माला आल्यात, आपण म्हणतो यांना काय सिल्क ककून टाईप मध्ये की कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये, काहीच त्यांनी सुख दुःख तर कधी आयुष्यात आलेलेच नाही, पण जनतेमध्ये वावरत जनतेची दुःख जनतेच्या अडचणी जाणून घेऊन आज पहिला आमदार झाल्यानंतरचा वचनपूर्तीचा कार्यक्रम भव्य दिव्य केला की मला नाही वाटत चासकर साहेब पुणे मुंबईला पण असा कार्यक्रम आपल्याला रोजगार मिळवायचा कधी बघायला मिळाला असेल. एवढा इंटरनॅशनल स्टँडर्डचा हा जॉब फेअर युवा उमेद ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरंच श्रीजयाताई मी आपलं अभिनंदन करते की इतकी चांगली सुरुवात आपण या ठिकाणी केली. जे एक आताच नरेंद्र पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांच्या वडिलांचे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे जे काही संबंध होते त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत माझ्या बाबांना सभापती करण्याचं काम सुद्धा कैलासवादी शंकरराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. हे नेहमीच आम्ही ध्यानात ठेवतो आणि माझी सुद्धा राजकीय यशस्वी वाटचाल ही सुरू झाली ती आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या आशीर्वादामध्ये. बघा आज एवढा सुंदर कार्यक्रम इथं होतोय. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, आपले कलेक्टर इथे नाही त्यांनी सांगितलं की त्यांनी सुद्धा अशाच एका जॉब फेअर मध्ये इंटरव्ह्यू दिला, 5,000ची नोकरी त्यांनी केली आणि पुढे चालून आज ते IAS झालेले आहेत. आज ते आपल्या नांदेडचे कलेक्टर पदी त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यामुळे अशा जॉब फेअर मध्ये जाऊन इंटरव्ह्यू देणं हे खूप गरजेचं असतं. आणि आणखीन अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मला आज ही श्रीजयाताईंनी सांगितली, बघा बऱ्याच ठिकाणी मी पण 3 जॉब फेअर घेतलेत. दुर्दैवाने आपल्या मंडळींना CV कसा तयार करायचा किंवा आपला CV असला पाहिजे ह्याची सुद्धा कधी जाणीव किंवा कशा पद्धतीचा CV असला पाहिजे हे सुद्धा माहिती नसतं. पण श्रीजयाताईचं मला कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी गावागावामध्ये जाऊन आपल्या तरुणांना तरुणींना ट्रेनिंग दिलं की स्वतःचा CV कसा बनवायचा, इंटरव्ह्यू देताना कसं प्रिपरेशन करायचं, हे सगळं ट्रेनिंग त्यांनी गाव पातळीवरती जाऊन दिलं. खरंच हे कौतुक करण्यापेक्षा पण पलीकडचे, कारण जॉब फेअर तर सगळेजण अरेंज करतातच आणि मग जॉब फेअर मध्ये आल्यानंतर अनेकांना जॉब मिळत नाही. आज एवढ्या 10-15 हजारच्या वरती दिवसभरामध्ये मंडळी येणार आहेत. आज 150च्या वरती कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रत्येक कंपनीला 100च्या वरती लोकांची गरज आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर चांगली 5-10 हजार लोकांना सुद्धा इथे नोकरी लागू शकते. पण काही छोट्या आपल्याला काही गोष्टी माहिती नसल्यामुळे सुद्धा ही संधी आपली चुकू शकते. आत्ताच ज्या दोघांना आपण या ठिकाणी जॉब ऑफर लेटर दिलेले, किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यातली एक जी आपली तरुणी होती तिने BCom केलं आणि टॅक्सेशनचा कोर्स केला म्हणून तिला लगेच जॉब ऑफर लेटर आपण दिलं. एक मुलगा होता तो ITIचा मोटर मेकॅनिकचा कोर्स केला म्हणून आपण लगेच त्याला जॉब अपॉइंटमेंट त्याला मिळालेली आहे. इथे उपस्थित सर्व तरुणांना तरुणींना मला विनंती करायची आहे की आपण घेत असलेल्या डिग्री सोबत एखादं स्किल किंवा टेक्निकल एज्युकेशन सुद्धा आपण घेतलं पाहिजे. कारण की आज स्किल्ड प्रोफेशनलची गरज ही भारतालाच नाही तर जगाला आहे. आज स्किल्ड युनिव्हर्सिटीज आपल्या भारतामध्ये झाल्या पाहिजे म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्किल इंडिया हे मंत्रालय स्थापन केलं आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना स्किल शिकवण्यासाठी गाव पातळीवर सुद्धा आपण बघितलं. मागच्या वर्षभराखाली आपण साधे छोट्या गावांमध्ये म्हणजे ज्या गावाची लोकसंख्या 10-15 हजार आहे तिथं सुद्धा स्किल इंडियाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारमध्ये मंगल प्रभात लोढा साहेब जे मंत्री ज्या खात्याचे आहेत त्यांच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्याचे वेगवेगळ्या कोर्सेसचे ट्रेनिंग सेंटर्स आपण या ठिकाणी चालू केलेले आहेत. आणि आपल्या केंद्र सरकारने तर स्किल इंडियासाठी 8,800 कोटी रुपयाचा फंड ठेवलेला आहे. कारण की आपला देश हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि मग ह्या तरुणांना स्वतःच्या डिग्री सोबत चांगल्या स्किल्सची किंवा कुणी फक्त प्रोफेशनल कोर्सेस जर घेतले ते सुद्धा दर्जेदार गाव पातळीवरच्या लोकांना मिळालं पाहिजे हाच उद्देश आहे. म्हणून छोट्या गावांमधून सुद्धा स्किल इंडियाच्या माध्यमातून अनेक स्किल कोर्सेस चालवले जातात. त्याचा सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं. काही दिवसापूर्वी आम्ही एक मिशन चालू केलं. नरेंद्र भाऊ तुमच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमात त्याची जर सांगड घातली तर जो उद्देश ठेवून आम्ही देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन आम्ही हे चालू केलेले की ज्याच्या माध्यमातून युवा
उद्योजक निर्माण झाले पाहिजे आणि आपण ज्या ठिकाणी राहतो तिथेच त्यांनी उद्योग उभारला पाहिजे, जेणेकरून त्यांनी 10, 15, 50, 100 लोकांना आपल्याच गावामध्ये, आपल्याच राहत्या जिल्ह्यामध्ये उद्योग उभारल्यानंतर त्या परिसरातील तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि त्या स्टार्टअप मिशनसाठी आपल्या देशाने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 10,000 कोटी रुपयाचा फंड ठेवलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 30 कोटी रुपये स्टार्टअप इंडियासाठी ह्या वर्षी ठेवलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने एक नवीन काहीतरी संकल्पना घेऊन उद्योजक बनण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने श्रीजयाताईंनी सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासोबतच अनेक महामंडळांना, अनेक बँकांना या ठिकाणी उपस्थित ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्यापैकी कुणी सुद्धा उद्योग टाकू इच्छित असेल तर त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन या ठिकाणाहून होणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये श्रीजयाताईंच्या माध्यमातून मिळतील, ह्यामध्ये काही दुमत नाही. पण मला चासकर साहेबांना एक विनंती करायची की आपण सुद्धा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एखादा फिनिशिंग कोर्स चालू करावा की जेणेकरून मी बघतेय मराठवाड्यातील, खास करून मराठवाड्यातील आपल्या मुला मुलींना एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो की आम्ही मोठ्या शहरामध्ये शिकलेल्या वाढलेल्या मुला मुलींच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी पडू का, हा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स दूर करण्यासाठी चांगल्या पद्धतीचे फिनिशिंग कोर्स आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये 3 महिन्याचा 6 महिन्याचा जर घेता आला तर निश्चितच आपल्या ह्या सगळ्या मंडळींसाठी चांगली संधी आपण उपलब्ध करून देण्यासारखी होणार आहोत. मला खात्री आहे की श्रीजयाताईंनी निवडणुकीच्या वेळेला किंवा हे राजकारणामध्ये पदार्पण करताना जो उद्देश, जे ध्येय आपल्या ह्या परिसरातील मंडळींच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगला बदल घडून आणण्याचं ठेवलेलं आहे ते साध्य करण्यासाठी आदरणीय अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते आता कुठेच कमी पडणार नाहीत. देशातीलच नाही तर जगातील सर्वात उत्तम जे काही असेल ते तुमच्यासाठी आणण्यासाठी श्रीजयाताई कुठेच कमी पडणार नाही. पण तुम्हाला एक सांगू इच्छिते की ही 2 वे प्रोसेस असली पाहिजे. जेव्हा श्रीजयाताई एखादी चांगली संकल्पना घेऊन या ठिकाणी येतील तेव्हा असाच उदंड प्रतिसाद नेहमी तुम्ही त्यांच्या पाठीशी ठेवला पाहिजे, तेव्हा त्यांना आणखीन चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी माझ्या लोकांसाठी मी कशा आणू शकेल यासाठी सातत्याने त्या प्रयत्न करत राहतील. आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते की ज्या अपेक्षा श्रीजयाताईंनी आपल्याकडून ठेवलेल्या आहेत की माझ्या लोकांना चांगल्या कंपन्यांमध्ये जॉब मिळाला पाहिजे. बघा, अनेक ठिकाणी आपण काहीतरी पुढे जायचं तर काहीतरी आपल्याला त्रास सुद्धा सहन करावा लागतो, मेहनत करावी लागते. नवीन शहरांमध्ये गेल्यानंतर तिथे ऍडजस्टमेंटला थोडी काही अडचणी आपल्याला येतील, त्यासून सुद्धा आपल्याला मार्ग काढून आपल्याला पुढची पावलं उचलण्यासाठीच एक चांगलं माध्यम आपल्याला इथे श्रीजयाताईंनी उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आपले आभार मानते की खूप चांगला वचनपूर्तीची सुरुवात तुम्ही इथे केलेली आहे. मला खात्री आहे की अशोक चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण या जिल्ह्याच्या, आपल्या मतदारसंघाच्या लोकांसाठी चांगलं ते कराल आणि लोक देखील इथे जमलेली सर्व आमची तरुण मंडळी देखील श्रीजयाताईंच्या सोबत अशाच ऊर्जेने, अशाच मोठ्या मनापासून आनंदाने सोबत राहतील हीच अपेक्षा व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या ज्या अपेक्षा मेघनाताईंनी या ठिकाणी व्यक्त केल्यात ती मराठवाड्यातली तरुणाई आणि तरुणाईंचं नेतृत्व म्हणून आपण दोघी पूर्ण कराल याची खात्री आहेच. शेवटच्या भाषणाकडे जाण्यापूर्वी हा कार्यक्रम आभारानंतर संपला की लगेच उठून मुलाखतीच्या ठिकाणी जायची घाई करू नका. थोड्या वेळानंतर, म्हणजे जोपर्यंत मुलाखत देणारे लोक आहेत तोपर्यंत मुलाखती चालू राहतील, कितीही उशीर झाला तरी. म्हणून तरुणाईनं उठण्याची घाई करू नये. मी अध्यक्षीय समारोपासाठी निमंत्रित करताना अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या 4 ओळी मला आठवतात. त्या ओळी ज्यांच्या कारकिर्दीकडे बघून लिहिल्या गेल्यात असं वाटावं अशा त्या ओळी आहेत. अटलजी आपल्या कवितेत म्हणतात, बाधाएं आती है तो आए, घिरे प्रलय की घोर घटाएं. बाधाएं आती है तो आए, घिरे प्रलय की घोर घटाएं. पांवों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं. निज हाथों में हंसते हंसते आग लगाकर जलना होगा. कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. अशी ज्यांची वाटचाल राहिलेली आहे असे राज्याचे माजी मुख्यमंत्री, या सोहळ्याचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करावं.
रोजगार मेळाव्याला या ठिकाणी ज्यांचे अतिशय चांगलं मार्गदर्शन झालं राज्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, धडाडीचे नेते सन्मान्य नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आपले व्हाईस चान्सलर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मनोहर चासकरजी, ज्यांच्या संकल्पनेतून हा मेळावा या ठिकाणी आज होत आहे, ज्यांनी निवडणुकीमध्ये या संदर्भामध्ये आश्वासनं दिली होती की मी रोजगार मेळावा आणि आपल्या भागातील तरुणांना तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे या अनुषंगाने पुढाकार घेतला श्रीजयाताई चव्हाण, जिल्हाधिकारी श्री डी.पी. सावंत, अमिता चव्हाण, अमरनाथ राजूरकर, सुजया चव्हाण, एकनाथराव पवार, किशोर देशमुख, नरेंद्र चव्हाण, गोविंदराव शिंदे नागेलीकर, संजय देशमुख बारडकर, धनराज देशमुख, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब देशमुख बारडकर, भगवान दंडवे, जगदीश पाटील, डॉक्टर इंगोले, बालाजी कटिंग, दत्ता पाटील पांगरीकर, छत्रपती कानोडे, मुक्तदीर खान पठाण, व्यंकटराव साखरे, ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं, विश्वाधार देशमुख, आज या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले नांदेड जिल्ह्यातील या परिसरातील आणि कदाचित इतरही जिल्ह्यातून आलेले माझे सर्व असंख्य तरुण तरुणी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम या तरुणाईचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपल्याला कल्पना आहे की देशातले अनेक प्रश्न आहेत, पण सगळ्यात ज्वलंत प्रश्न जो आपण सर्व अनुभवतो आहे, ज्यातून आपण जातो आहे आणि जो सातत्याने मनामध्ये आहे की हाताला काम मिळालं पाहिजे. व्हाईस चान्सलर साहेबांनी उत्तम कॉलेजेस चांगले चालवले आहेत, विद्यापीठ चांगलं चालतंय, हजारो लाखो विद्यार्थी शिकून बाहेर पडत आहेत. त्या संस्थेचा मी अध्यक्ष, शारदा भवन शिक्षण संस्था, याही संस्थेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. शिक्षण चांगलं मिळतंय, मेरिट आमचं चांगलं आहे, गुणवत्ता आहे, परंतु हाताला काम नाही, नोकरी नाही, रोजगाराचं साधन नाही. अशा प्रकारची विचित्र परिस्थिती ही आज आमच्या तरुणाईमध्ये आज पाहायला मिळते आणि फ्रस्ट्रेशन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे. मी ह्या सगळ्या HR कंपनीजची काल मीटिंग घेतली. साधारण 150च्या आसपास सर्व कंपनीज या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना मी विचारलं की बा तुमचं कशा पद्धतीने मी करणार आहात, तर ते म्हणाले की आम्हाला लोकांची गरज आहे, 10वी-12वी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत आम्हाला चांगले मेरिटमध्ये स्टुडंट्स पाहिजेत जे नोकरी करतील. आपण त्यांना सिलेक्शन करण्याची आमची इच्छा आहे, पण आम्हाला माणसं मिळत नाहीत. तर मला आश्चर्य वाटलं. ते म्हणले आम्हाला माणसं मिळत नाहीत आणि मुलं तर म्हणतात आम्हाला नोकरी मिळत नाही. म्हणजे जागा आहेत पण माणसं मिळत नाहीत आणि मुलं म्हणतात आम्ही शिकलोय पण नोकरी मिळत नाही. याचा अर्थ हा मिसमॅच आहे. जागा आहेत ती शोधावं लागतं, कुठेतरी विद्यार्थ्यांना स्टुडंट्सला त्याची जोड घालून द्यावी लागते आणि त्यांना सिलेक्शन प्रक्रियामध्ये हँड होल्डिंग एक्सरसाइज ज्याला म्हणू ती करण्याची गरज आहे. आणि नेमकं आम्ही तेच करत आहोत की दोघांमध्ये दुवा साधण्याचं काम आम्ही या ठिकाणी युवा उमेद यांनी सुरू केलंय. त्यांना माणसं पाहिजेत आणि तुम्हाला नोकरी पाहिजे, असं हे चमत्कारिक सिच्युएशन आहे. आणि म्हणून आपण त्यांना तुमचं भविष्य आहे, तुमचं भवितव्य घडायचं आणि त्यातून आपल्याला तुम्हाला स्वबळावर, स्वतःच्या ताकदीवर, हिमतीवर, मेरिटवर तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे. अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमच्या मेहनतीला यश मिळो आणि आम्ही त्याच्यामध्ये आमचा कुठेतरी खारीचा वाटा तुमच्या मदतीला आमचा राहिला पाहिजे, एवढीच आमची भूमिका या ठिकाणी मुद्दा मला सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे आज सकाळपासून नोंदणी झालेली आहे. म्हणजे आपण ऑनलाईन पण केली, ऑफलाईन पण केली. आणि मला सांगायला आनंद आहे की सकाळी साधारण 10 वाजल्यापासून इथे जे लोक आले, ऑनलाईन अनेक लोकांनी केली, ऑनलाईनची संख्या सुद्धा मोठी आहे.
पण सकाळपासून 10 वाजल्यापासून नोंदणी सुरू करून गेल्यामुळे 4000 पेक्षाही जास्त लोकांनी बाहेर नोंदणी केलेली आहे. मित्र, निवडणुकीच्या काळात अनेक लोक येतात. अशोक चव्हाणांनी काय केलं, स्वतः काय केलं म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाणांनी काय केलं नाही हे भर जास्त असतो. मला सांगायला एवढंच हरकत नाही, अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो आणि ते केलंय मी आतापर्यंत. आणि त्यामुळे तुमचं भविष्य आणि तुमचं भवितव्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे. स्वतःच्या पायावर तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे आणि स्वबळावर आपल्या ताकदीने, गुणवत्तेने आपल्याला भावी आयुष्यामध्ये आपल्याला स्वतःच्या कमाईने, उत्पन्नातून आपल्याला घर चालवता आलं पाहिजे. आपलं भावी आयुष्य आपल्याला घडवता आलं पाहिजे. आणि मग अनेक ऑपॉर्च्युनिटी, एकदा अनुभव आला की अनेक ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्याला कामाला मिळेल. मित्र, ही पहिली संधी आहे आपल्याला. आणि म्हणून मला एवढं सांगायचंय, रोजगार मेळावा तो झाकी है, अभी बहुत कुछ बाकी है. ही सुरुवात आहे. नांदेडमध्ये हा उपक्रम म्हणजे एक छोटी सुरुवात आहे. हा जर यशस्वी झाला, आणि नक्की होणार, हा जर प्रयत्न आपला यशस्वी झाला, नक्की होणार, तर आपण पाहाल की पुढच्या काळामध्ये स्वयंरोजगाराच्या संदर्भात सुद्धा आपण प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीमध्ये जे काही आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याही बाबतीमध्ये पुढची पावलं आपल्याला टाकायची आहेत. आमचा प्रयत्न राहणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटून नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये अधिक गुंतवणूक कशी येईल. मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले, काही सामंजस्य करार झाले. आता हा प्रयत्न आहे की तुम्हाला नोकऱ्या मिळवाव्यात, किती लोक येतात, किती लोक गुणवत्तेवर पास होतात, किती लोक सिलेक्ट होतात, पुढचा विषय आहे. परंतु माझा प्रयत्न आहे की मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये, त्यातल्या त्यात आपल्या नांदेड आणि नांदेड, परभणी, हिंगोली या 3-4 जिल्ह्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट आली, गुंतवणूक आली, तर तुम्हाला काही मुंबई पुण्याला जायची गरज पडू नये. याच भागामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. हा आगामी काळातला पुढचा विचार आहे. अर्थात त्याला टाइम पिरियड जास्त लागणार आहे, 2 वर्ष 3 वर्ष. इन्व्हेस्टमेंट येणं, आणणं, जागा उपलब्ध करून देणं, गुंतवणूक येणं आणि ते कारखाना उभारायला किंवा एखादा व्यवसाय उभारायला 1.5 वर्ष 2 वर्षाचा पिरियड आहे. त्याच्यामध्ये मग त्याचं सिलेक्शन ही थोडं लॉंग टर्म प्रोसेस आहे. आज नोकरी, पण ते आगामी काळामध्ये नांदेड जिल्ह्यातलं इन्व्हेस्टमेंट, हिंगोली परभणीमधलं इन्व्हेस्टमेंट आणि तिथे आम्हाला नोकरी, हा त्यातला पुढचा आपला टार्गेट राहणार आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. बॅकवर्ड जिल्ह्यामध्ये गुंतवणुकीला भरपूर योजना आहेत. मला सांगायला हरकत नाही, म्हणजे मला निवडणुकीच्या काळामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होत असताना आमच्यासाठी काय उपलब्ध आहे लोकांना मी समजून सांगायचो. अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ, मग कर्ज दिलं जातं. अनेक लोकांना ती माहितीच नव्हती. आपल्याकडे बार्टी आहे, सारथी आहे, बाकीच्या इतर समाजाला देण्याकरता भरपूर आहे. पण माहिती, नॉलेज, वाचन, आणि मग आता आपण पाहता एवढे स्टॉल्स लागलेत या ठिकाणी, लोकांनी जायला सुरुवात, म्हणजे आपला हा कार्यक्रम चालूच आहे, पण बाजूला इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि 2 लोकांना 2 ऑफर सुरू लेटर देऊन टाकण्यात आलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, नरेंद्र पाटलांनी सांगितल्याप्रमाणे नरेंद्र पाटील एक धाडसी माणूस आहे. खूप फिरतायत राज्यामध्ये सर्वत्र. महामंडळाच्या माध्यमातून जे कोट्यवधी रुपये सरकारने महामंडळाला दिले आहेत, त्या महामंडळाच्या माध्यमातून मुलांना, मुलींना कर्ज देणं, व्यवसायासाठी कर्ज देणं आणि कर्जाचं व्याज जे आहे ते महामंडळ सरकार भरत आहे. हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. प्रिन्सिपल अमाऊंट त्यांनी परत करत बँकेला कर्ज बँक देते आणि व्याज मात्र महामंडळाच्या माध्यमातून दिलं जातं. अशा प्रकारची उतार महामंडळाचा स्टॉल पण इकडे आहे. महामंडळाला स्टॉल पण आहेत. राज्यातल्या इतर महामंडळाचे सुद्धा या ठिकाणी वेगळी दालनं उभी केलेली आहेत. ज्यांना ज्यांना माहिती घ्यायची आहे ते माहिती घेऊ शकतात. ऑनलाईन माहिती उपलब्ध आहेच, पण ही माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आणि त्यातून आपण पाहाल की बाजूला इथे स्टॉल्स आहेत, इथेही आहेत, तिथे दोन्हीकडे इंटरव्ह्यू चालू झालेले आहेत. आम्ही सांगितलं सुरू करा, सायंकाळपर्यंत जेवढा उशीर होईल तेवढा प्रयत्न करू
आणि जवळपास 4 ते 5 हजार आमचे जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना 5-5 मिनिटं का 10-10 मिनिटं का होईना त्यांचं करिक्युलम त्यांनी केलेलं त्याचं रेझ्युमे ही सगळी माहिती घेऊन त्यांच्या सिलेक्शनची प्रक्रिया मित्र पूर्ण केली जाईल. तर मला अपेक्षा आहे आपण या मेळाव्याला भरपूर प्रतिसाद दिलेलाच आहे. सुरुवात चांगली आहे. आपण बघूया हे जे यशस्वी झालं तर आगामी काळामध्ये याच्यापेक्षा जास्त महत्वाचे कार्यक्रम आपण हाती घेणार आहोत. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. रोजगार हा आपला फोकस राहणार आहे. गुंतवणूक राज्यामध्ये यावी हा आपला फोकस राहणार आहे. मराठवाड्यामध्ये फोकस होणार आहे. आणि मुद्दाम मला हे सांगितलं की पायाभूत सुविधा. परवा रेल्वे मंत्र्यांना आम्ही भेटलो. त्यांना म्हणालो मी की बाकी ठीक आहे आम्हाला मुंबईच्या गाड्या आम्हाला विमान पाहिजे. सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना बोललो आम्ही की आम्हाला मुंबईला जायला थेट विमान पाहिजे आणि मुंबईचा माणूस नांदेडला गुंतवणूक करता येईल म्हणून मुंबईहून सेवा आम्हाला पाहिजे. पण त्याचबरोबर वंदे भारत आम्हाला हैदराबादला जाण्याकरता वंदे भारत आम्हाला द्या म्हणजे आमची मुलं सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतील, मुंबईला जाऊ शकतील. आणि आता रेल्वेची सोय अधिक वाढवली पाहिजे. हायवे झाले, समृद्धी महामार्ग झाला, जालना मुंबई महामार्गाचं जालना नांदेडचं काम सुरू होत आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत पायाभूत सुविधा जोपर्यंत पक्क्या होत नाही तोपर्यंत गुंतवणुकीला सुद्धा चालना मिळत नाही. म्हणून पायाभूत सुविधा, रेल्वे, विमानतळ, हायवे, नॅशनल हायवे आणि रोजगार हा त्यातला आपला सूत्र आपला आहे. आणि त्या सूत्राच्या माध्यमातून मित्र हो या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पार आपण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे ऑनलाईन आता मला फक्त एवढी विनंती करायची आहे, कार्यक्रम सर्वांनी संपल्यावर लगेच उठायचं आणि तिकडे जायचं असं होणार नाही. ही होल्डिंग एरिया इथे बसा. या होल्डिंग एरियामधून अनाउन्समेंट केले जातील की अमुक ठिकाणी जा, अमुक ठिकाणी जा, इकडे जा किंवा तिकडे जा. इथून सर्व अनाउन्समेंट केल्या जातील आणि त्याप्रमाणे सगळीच गर्दी तिकडे गेली तर ते काम काही होणार नाही. आणि त्यामुळे नीट करायचं असेल थोडी शिस्त पाळावी लागेल. बसून राहा. इथे आपल्याला बाहेर जेवायची सोय आहे. मला सांगायला हरकत नाही इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला बाजूला जेवायची व्यवस्था या सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे लंचचा प्रॉब्लेम नाही. 24 तास चहाचं सुरू आहे, स्टॉल सुरू आहे. चहा पाणी आणि पाणी पण आहे, चहा पण आहे आणि सगळं विनामूल्य आहे. म्हणजे कुठलेही तुम्हाला पैसे मोजायचे नाहीत. फक्त एकदम जेवायला जाऊ नका. एक 5-50 शंभर तिथे गर्दी झाली जेवायला जागा राहणार नाही त्या ठिकाणी. त्यामुळे थोडं तिथून अनाउन्समेंट करतील. इंटरव्ह्यूला वेळ असेल जेवण करून या, इंटरव्ह्यू झाला असेल जेवण करून बाहेर पडा. कारण तुम्ही बाहेर पडल्याशिवाय बाकीचे लोक मध्ये येऊ शकणार नाही. थोडंसं जरा व्यवस्थितपणे केलं पाहिजे. आणि एवढ्या लोकांना हँडल करणं सोपं काम नाहीये. जे लोक इंटरव्ह्यू घेत आहेत त्यांच्यावर आपण विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीने हा सगळा क्षेत्र आपण नियोजन केलंय याच्यामध्ये श्रीजिया चव्हाण जवळपास 2 महिन्यापासून सर्व प्लॅनिंग करत आहेत. मला सांगितलं पाहिजे. अचानक घडलं नाही, काल सांगितलं आज घडलं असं नाही आहे. खूप मेहनत झाली. कॉलेजचा स्टाफ आहे, शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शारदाभवन शिक्षण संस्था या दोघांच्या विद्यमान सगळ्या प्रयत्नातून आपण हे सर्व केलेलं आहे. त्यामुळे कॉलेजचा स्टाफ याच्यामध्ये आहेत, विद्यार्थी आहेत, मदतीला बरेचसे लोक या ठिकाणी कार्यकर्ते काम करत आहेत. 2 महिन्याच्या मेहनतीतून हे सगळं साकार झालं आहे. आणि खूप सुंदर म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन रजिस्ट्रेशन चांगले झालेले आहेत. आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे आपण प्रयत्न करूया. लेट अस सी इथे सक्सेसफुल झालं मी सामान्य होणार की त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे मेळावे आपल्याला घेतात. कौशल्य विकास विभाग आपला आहे. लोढा साहेबांना मी त्यांनाही बोललेलो आहे. त्यांनाही काहीतरी बोलवून आपल्याला या जिल्ह्यामध्ये अजून काय ऍक्टिव्हिटीज वाढवायच्या आहेत. विद्यापीठाने सुद्धा पुढाकार घेऊन रोजगाराच्या संधी प्लेसमेंट प्रत्येक कॉलेजला प्लेसमेंटच्या संदर्भामध्ये प्रयत्न करून मुलांना रोजगार कसा मिळेल. शेवटी त्यांचं फ्युचर आपले सर्व मुलं पाहत आहेत आमचं भविष्य काय, आमचं भवितव्य काय. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मनापासून तुमच्या बरोबर चिंता करू नका. तुमचं भविष्य आणि भवितव्य हे घडवण्याकरता तुमच्या घरातला कुटुंबातला सदस्य या नात्याने आम्ही सर्व मनापासून प्रयत्न करत आहोत आणि करत राहू आम्ही या ठिकाणी नमूद करायचं आहे. मला इथल्या आमच्या विद्यार्थ्यांना अधिक विनंती करायची आहे. मुलं 10वी 12वी करून कॉलेज सोडून देत आहेत हे मी पाहिलेलं आहे. मला विनंती करायची मुलं आमचे ग्रॅज्युएट झाले पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट झाले पाहिजेत. मुली शिकतायत, मुलांच्या बाबतीत तिची माहिती समोर येते आहे. 10वी 12वी करून शिक्षण सोडून देत आहे. मला विनंती करायची आहे घरच्या लोकांना आणि आपल्या सर्वांना सुद्धा की आपल्या मुलाला ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आपण करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. चांगले गुण प्राप्त करून त्यांना
किमान ग्रॅज्युएट तरी झालं पाहिजे. ITI करतायत सोडून देत आहेत, 10वी 12वी सोडून देत आहेत. मग 10वी 12वी मध्ये सुद्धा गरज आहे, मी नाही म्हणत नाही. 10वी 12वी शिक्षण केल्यास त्याला गरज आहे, परंतु आज आपल्याला गरज सुद्धा ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला, अनेक क्षेत्रामध्ये संधी आहे. आपण मधल्या काळात भेटत राहू, बोलत राहू. तुमच्या सर्वांची माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना भेटत असताना मला अतिशय आनंद आहे की काहीतरी सुरुवात झालेली आहे. ही पहिली सुरुवात आहे आणि मला खात्री आहे आपण याच्यामध्ये यशस्वी ठरू आणि तुम्हाला हाताला काम नक्की मिळवून देण्याचा आमचा मनापासून प्रयत्न राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिथं काही कमी तिथं हमखास आम्ही, असं चव्हाण साहेब या ठिकाणी म्हणाले. आणि तुम्ही तरुणही आहात, तुमच्या भाषेत बोलायला गेलं तर साहेबांनी सांगितलंय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. त्याच्यामुळे अजून खूप काही या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतो नरेंद्रदादा चव्हाण यांना की त्यांनी या उद्घाटन सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. एकदा एका विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न केला की गुरुजी ताजमहल कुठे बांधून झाला. तर गुरुजी म्हणाले तसा तो आग्र्यामध्ये, पण आग्र्याच्या आधी तो कोणाच्या तरी आधी डोक्यामध्ये बांधला गेला आणि मग ठरवलं गेलं की तो लाल असावा, पांढरा असावा का काळा असावा. तसंच आपल्या भागात मराठवाड्यामध्ये, नांदेडमध्ये पाणी कमी आहे आणि या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था व्हायला पाहिजे, हे आधी ज्यांच्या डोक्यात आलं ते शंकरराव चव्हाण साहेब. त्यानंतर आपल्या भागामध्ये, नांदेडमध्ये, मराठवाड्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगला व्हावं याच्यासाठी ज्यांच्या डोक्यामध्ये विचार आले ते अशोकराव चव्हाण साहेब. आणि आता इथल्या भागातल्या विद्यार्थ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पाणी आहे, पण इथल्या विद्यार्थ्यांना हाताला काम मिळालं पाहिजे हे ज्यांच्या डोक्यात आलं त्या श्रीजयताई चव्हाण. या सगळ्यांचं या ठिकाणी आपण मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन आणि त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊ. तर या कार्यक्रमासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, ज्यांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलं, त्या मेघनाताई एक सांगायचं आहे की महिलांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे GDP मध्ये ते फक्त 19% आहे. ते बाहेर देशामध्ये 49% आहे. तर ते नेण्यासाठी आपली मदत आम्हाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही दोघीजणी आम्ही तुमच्या मागे राहू. त्याच्यानंतर कुलगुरू चास्कर सर या ठिकाणी उपस्थित, नरेंद्र पाटील सर, त्यांच्याकडनं पण आम्ही अपेक्षा करतो की या ठिकाणी जो मराठा समाज आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या तर्फे इथल्या मराठा समाजाला आपल्याकडनं खूप अपेक्षा आहेत, ते आपण पूर्ण कराल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अमिताताई चव्हाण या ठिकाणी उपस्थित, सुजयाताई चव्हाण, अमरनाथ राजूरकर, किशोर देशमुख, किशोर स्वामी, बाळासाहेब देशमुख बारडकर या ठिकाणी उपस्थित, ज्यांनी मार्गदर्शन केलं ते कलेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित, धर्मराज देशमुख साहेब, किशोर देशमुख साहेब, मुनेवर खान पठाण साहेब, दत्ता पाटील पांगरीकर साहेब, नागेलीकर साहेब आणि उपस्थित खूप मोठ्या संख्येने आलेले आमचे विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि सर्व HR यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी इंटरव्ह्यू देऊन जावं ही अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एक 3 ऑफर लेटर द्यायचे मान्यवरांच्या हस्ते, मी विनंती करतो. युवा शक्ती फाउंडेशन, एकनाथजी पवार इथं आहेत, यांचीच कंपनी आहे. मी निमंत्रित करतो वैभव पवार मुदखेड, वैभव पवार यांनी ऑफर लेटर घ्यायचंय. याच्यानंतर अभिषेक पवार मुदखेड, युवा शक्ती फाउंडेशन, आणि श्यामसुंदर मंगल मुदखेड, युवा शक्ती फाउंडेशन. विनंती आहे की तुम्ही ज्या ठिकाणी मुलाखती चालू आहेत A विंग आणि B विंग तिथे गर्दी, मधल्या काळामध्ये तुम्ही भोजन करू शकता आणि नंतर मधली गर्दी कमी झाल्यानंतर मुलाखतीसाठी तुम्ही जा. भोजन आणि मुलाखती दोन्हीचा लाभ तुम्ही घेऊ शकता, फक्त थोडंसं संयमानं घ्या अशी संयोजन समितीच्या वतीने आपल्याला विनंती आहे.
काय राहिलं नाही कुठे? मी अनाऊन्स केलं होतं. शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की आपल्याला जे पॉइंट ठरवून दिलेले आहेत त्या पॉइंटवर आपण सर्वजणांनी ताबडतोब जाऊन उभं राहावं. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आपल्याला ठरवून दिलेल्या पॉइंटवर जाऊन उभं राहावं. शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील स्वयंसेवक व ITM कॉलेजची स्वयंसेवक सर्वांनी आपापल्याला जे कॅबिन दिलेले आहेत, प्रत्येक HR ची जी कॅबिन आहे त्या कॅबिनच्या समोर आपण उभं राहायचं आहे आणि सगळी गर्दी जी आहे व्यवस्थितरित्या कंट्रोल करायची आहे. शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील हॅलो हॅलो शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथील स्वयंसेवक व ITM कॉलेजचे स्वयंसेवक यांनी आपल्याला दिलेली जी ठरवून दिलेली जी जागा आहे, जी पॉइंट आहे, त्या पॉइंटवर थांबायचं आहे. HR ची जी कॅबिन आहे स्टेजच्या उजव्या बाजूस म्हणजे उत्तरे साइड स्टॉल क्रमांक म्हणजे कंपनी क्रमांक 1 ते 63 आहे आणि 64 ते 132 स्टेजच्या डाव्या बाजूस म्हणजे विंग B या ठिकाणी आहे आणि जेवणाची व्यवस्था B विंगच्या बाजूला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारची गर्दी न करता प्रत्येक क्रमांकानुसार युनिटनुसार त्या ठिकाणी आपलं इंटरव्ह्यू द्यावं. ऑफर लेटर या ठिकाणी येत आहेत. पाहुण्यांच्या हस्ते सर्वांना ऑफर लेटर इथं देण्याचा प्रयत्न आम्ही करू. स्टेजच्या उजव्या बाजूस 1 ते 63 कंपनीचे स्टॉल आहेत आणि स्टेजच्या डाव्या बाजूस 63 ते 132
विद्यार्थ्यांना सूचना पण आहे, विनंती पण आहे की प्रत्येकाचा इंटरव्ह्यू होईल, कोणीच गडबड करायचं नाही. कितीही वेळ झालं तरी इंटरव्ह्यू होईल. इथं साहेबांनी तसं सूचना दिलेल्या आहेत. आयोजकाच्या वतीनं पण सूचना येत आहे, सगळ्यांचे इंटरव्ह्यू होतील आणि सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाल्यानंतरच हा कार्यक्रम संपेल. त्यामुळे घाई करू नका, गडबड करू नका. आणि बरेच एचआर आता काही जेवण करत असतील, काही स्टॉलचे एचआर पण नाहीत. मी सगळे स्टॉलला नेमून दिलेले कंपनीजच्या एचआरना सुद्धा विनंती करतो की आपण आपल्या आपल्या स्टॉलमध्ये जावं. दोन्ही विंग मध्ये खूप गर्दी झालेली आहे. आपले जे स्वयंसेवक आहे